मुक्काम असतो जिल्हा प्रशासनाच्या वतीने काय नक्की खबरदारी घेण्यात आली, वारकऱ्यांसाठी काय उपाययोजना करण्यात आली? संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे पालखी यांची दिंडी सालाबादप्रमाणे यावर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांनी दिनांक 16 रोजी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। पारेगाव बुद्रुक या ठिकाणापासून आज हा तिसरा मुक्कामाचा दिवस आहे। एकूण 13 मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या पालखी सोहळ्याचे होत आहेत। या पालखी सोहळ्यासाठी यावर्षी शासनानं मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे आणि सर्व सोयी सुविधा पालखी सोहळ्यामधील समाविष्ट वारकऱ्यांना कशा पद्धतीने पुरवल्या जातील यासाठी शासनानं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यासाठी प्रयत्नशील आहे आणि जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकारी आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद यातील अधिकारी यांचे सर्व चमू यासाठी प्रयत्नशील आहे। यामध्ये वॉटरप्रूफ मंडप, त्याचप्रमाणे मोबाईल टॉयलेट्स, याशिवाय फिरते दवाखाने, आरोग्य सेवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी या आणि इतर सर्व व्यवस्था ह्या पुरवल्या जातील यासाठी काटेकोरपणे प्रशासन दक्ष आहे आणि हे पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आम्ही करतोय। आताच या ठिकाणी आपण पाहिलं की या पालखी सोहळ्याचे प्रमुख श्री गांगुर्डे महाराज यांनी पण अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रशासनाने केलेल्या ज्या काही सुविधा आहेत, दिलेल्या सोयी आहेत यासाठी समाधान व्यक्त केलेले आहे। जिल्ह्याच्या वतीनं मी सर्व या पालखीचे प्रमुख, त्यांचे सर्व ट्रस्टी, या पालखीमध्ये समाविष्ट सर्व वारकरी बांधव, बंधू, भगिनी, माता सर्वांचे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो। यापुढील अजून त्यांचा 10 दिवसाचा कालावधी जिल्ह्यामध्ये आहे। हा पुढील 10 दिवसाचा कालावधी फार चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल, त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी मिळतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि मी प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा त्यांना देतो। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सुरुवातीला या कामी 2-3 बैठका घेऊन सूचना दिल्या। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुद्धा या पालखी सोहळ्याच्या सर्व वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी लक्ष ठेवून आहेत। त्यांच्या सूचनानुसार आम्ही सर्व प्रकारची जी काही मदत असेल, सुविधा असतील हे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। पुन्हा एकदा सर्व या पालखी सोहळ्यातील समाविष्ट वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। धन्य निवृत्त देवा, काय महिमा वर्णावा। संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये अहिल्यानगरमध्ये 3 दिवसापासून आम्ही मुक्कामी आहोत आणि आज आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरचे ॲडिशनल CO सन्माननीय लांगोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। साहेब या ठिकाणी अतिशय सुंदर आपल्या वारकऱ्याची व्यवस्था झाली आहे। आळंदी आणि देहूच्या पाठोपाठ आपल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मानाच्या पालखीचा क्रमांक लागत असतो आणि त्याच दर्जाने एक साधारणतः 1.5 लाखाच्या दरम्यान आपला हा पंढरपूरपर्यंत जाणारा वारकरी जो समुदाय, जो वारकरी समाज आहे तो सर्व या ठिकाणी आलेला असतो आणि यांची व्यवस्था करणं या शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून अहिल्यानगरचे जे जिल्हा प्रशासन आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो। ज्याही सूचना आम्ही या बैठकीमध्ये दिल्या होत्या, दोन्ही बैठकीला आमचे प्रतिनिधी मी स्वतः उपस्थित होतो। ज्या सूचना दिल्या त्या सूचना काटेकोरपणे पाळण्यात आलेल्या आहेत। त्यांचे सर्व ग्रामसेवक असतील, मंडळ अधिकारी असेल, त्याचबरोबर त्यांचे BDO साहेब असतील, त्यांचे विस्तार अधिकारी असेल, अगदी वरच्या अधिकाऱ्यापासून तर अगदी खालच्या ग्रामपंचायत पोलीस पाटलापर्यंत सर्वांनी वारकऱ्यांची सेवा हीच माझी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची सेवा आहे ही समजून ही सेवा केली आहे आणि अहिल्यानगर प्रशासनाचे मी संस्थांच्या वतीनं तथा पालखी सोहळा प्रमुख या नात्यानं मी सर्वांचे हात जोडून मी आभार मानतो। का तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही। सेवेचं महत्त्व हे प्रशासनाला कळालं आणि विशेष म्हणजे निवृत्तीनाथांच्या जी पालखी सोहळा आहे याची शासन दरबारी व्यवस्थेमध्ये चांगली नोंद घेतल्याबद्दलही मी अहिल्यानगर प्रशासनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। रामकृष्ण हरी।